हे पहा, एकीकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, तर दुसरीकडे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी एकाच बॅनरवर. पाहून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे आणि हे घडलंय रायगड जिल्ह्यात. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. यासाठी अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यात चक्क शिवसेना आणि काँग्रेस यांची आघाडी झाली आहे. काही ठिकाणी भाजपही त्यांच्या सोबत आहे. उरण, पनवेलमध्ये काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी अशी युती झाली आहे. ग्रामीण भागातील जनतेत शिवसेना काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही, परंतु शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस सातत्याने एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी त्यांच्या लढाया झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेका पक्षाला जवळ केल्यामुळे आम्हाला शिवसेनेला जवळ केल्याशिवाय पर्याय नाही. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. अशा सोयीस्कर आघाड्यांचं राजकारण रायगडला तसं काही नवीन नाही. 1992च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत काँग्रेसला बहुमत मिळालं. त्यानंतर मात्र कुठल्याच पक्षाला इथं एक हाती सत्ता संपादन करता आली नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या युती आघाड्यांची समीकरणं सत्तेत आली. काही कालावधी वगळला तर शेतकरी कामगार पक्ष जिल्हा परिषदेतील सत्तेत कायम राहिला. काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र सत्तेपासून दूरच राहिले. जिल्ह्यात गेली 8 ते 10 वर्ष एकत्र असलेले शिवसेना आणि शेकाप गेल्या लोकसभा निवडणुकीपासून दुरावले आणि शेकाप राष्ट्रवादी आघाडीचे नवीन समीकरण उदयास आलं. सोयीस्कर युती आघाड्यांचा हा रायगड पॅटर्न राज्यात चर्चेचा विषय बनून राहिलाय. जे रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि शाखा पक्ष यांचा भ्रष्टाचार खूप आहे. म्हणजे ते आम्हाला थांबवण्यासाठी आम्ही शिवसेना आणि काँग्रेसची युती केली आहे. कार्यकर्त्यांमुळेच केलेली आहे. ही युती जी झालेली आहे काँग्रेस आणि शिवसेना, ही कार्यकर्त्यांनी केलेली युती आहे, नेत्यांनी नाही. शेकाप आणि राष्ट्रवादी ही नेत्यांची युती झालेली आहे. त्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या धंद्यासाठी, वरिष्ठ नेत्यांच्या फायद्यासाठी दिले. राज्यात शिवसेना यापुढे कुणाशीही युती करणार नाही असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर करून टाकलं होतं. रायगड जिल्हा मात्र याला अपवाद राहिला. उत्तर रायगडात शिवसेनेची लढाई शेकापशी आहे, तर दक्षिणेत काँग्रेस राष्ट्रवादी हा सेनेचा प्रमुख विरोधक आहे. परंतु निवडणुकीच्या राजकारणात सेना काँग्रेस एकत्र आली आहे याचं शिवसेनेकडूनही समर्थन केलं जातंय. धोरणात्मक निर्णय झालेला आहे की यापुढे युती न करायच्या, स्वबळावर सर्व निवडणुका लढायच्या. स्वबळावर निवडणुका लढवत असताना शेवटी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि ही जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत करत असताना ज्यांचं सहकार्य मिळेल ते सहकार्य निश्चितपणे आम्ही घेणार आहोत. जिल्ह्याची सध्याची राजकीय स्थिती पाहता कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता सुतराम दिसत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात निकालानंतर आणखीन वेगळी समीकरणं समोर आली तर आश्चर्य वाटायला नको. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.